देखील राहिल्यात. डावकुरे आताचे फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती होती. मॅचला सुरुवात होईल. कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया. एका बाजूला भरतजी मोरे असतील आणि दुसऱ्या बाजूला घनश्याम भोईर यांचा आवाज आपण ऐकणार. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद समालोचन कक्ष. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. एनसीसी चषक 2026 आणि या एनसीसी चषकातील चालू असलेली मॅच सेमीफायनलचा पहिला सामना. एका बाजूला जयू दुर्गे स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला गोखिवरे 11. ओ पहिलाच वाडा कॅच. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या जवळ जाणारा चेंडू चेस केला जात आहे. नाही, चेंडू थांबला. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. मकरंदच्या पाटील बॅट मधून येतोय काथिलाला चौकार. 4 धावा. हा नक्कीच खूप छान पद्धतीचा फटका होता. थोडेसे बॅकफुटला गेले आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट्स. चेंडू चाललाय डीप पॉइंट आणि कव्हर क्षेत्राच्या दिशेने. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकांनी पण या चेंडूला नाही अडवलं. चेंडू गेला सीमारेखा पार आणि इथून चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती. आता पुन्हा एकदा स्क्वेअर द विकेट केला होता. हा आपण सध्या बघतोय डीप स्क्वेअर लेगला. चांगला फटका होता मकरंदच्या बॅटमधून. आणखी एक देखणा फटका. धावसंख्या आपण सध्या बघितली गेली तर 6 धावा फलकावरती लागले गेल्यात. आणि सर एक खूप छान पद्धती सुरुवात या पहिल्या 3 चेंडूवरती पाहायला भेटली जाते. नाही, आणि 2 वेगवेगळे चेंडू बघायला मिळाले. पहिला चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला मकरंदसाठी आणि मकरंद त्याला 4 धावांसाठी पाठवला. आतमध्ये येणाऱ्या चेंडूला ऑन साईडला खेळलेत. यावेळेला विकास धसकर यांच्या बॅटमध्ये येणारा हा फटका मिडविकेटच्या दिशेने चालला. भावेश आय थिंक चेंडूवरती आहेत. एकच धाव आहे. ते सिंगल आली आहे. मग 6 षटकांचा मॅच आहे. म्हणजेच तुम्हाला खूप सारा अवधी आहे धावफलकाला बढावा देण्यासाठी, त्याला टर्न करण्यासाठी, त्याला वळण देण्यासाठी. आणि म्हणून त्या अवधीला वापरण्याचा, योग्य रीतीने वापरण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून होतोय. ओपनिंग पेअरमध्ये या स्पर्धेमध्ये सातत्याने बदल झालाय, परंतु हा काहीसा बदल जय दुर्गेश 11साठी चांगला राहिलाय. समोर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. वाईड इश लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 2 धाव मकरंदने धावून कंप्लीट केल्यात. हा नक्कीच खूप सध्या तरी खूप छान पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. आणि ज्या षटकाची आवश्यकता होती जयू दुर्गेश 11 अर्नाला या संघाला ती सुरुवात झाली. म्हणजे या पावलपेच्या षटकामध्ये एक चौकार आलाय. सिंगल डबल वरती भर दिली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. इथून शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. या तर फटका खेळलाय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला. मकरंदच्या बॅट मधून आलाय. या शेवटच्या चेंडूवरती दमदार षटकार. चुकी झाली मनोजची, कारण मकरंद पाटीलचा बॅटस्विंग वेगवान आहे, म्हणजे फास्ट आहे. आणि त्याला ध्यानात असताना इतका मागे ठेवणं, त्याला विचार करण्यासाठी वेळ देणं, या साऱ्या गोष्टी मकरंदच्या बाजूने वळाल्यात आणि त्यामुळे हा षटकार आलाय. 15 धावा. पहिलं षटक. चांगली सुरुवात जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघाची बघायला मिळते. गोखिवरे 11ला या मॅच मध्ये परत येण्यासाठी काहीसा वेगळा विचार करावा लागणार आहे. म्हणजे म्हणतात ना, काही कोणतेही काम करत असताना किंवा एखाद्या ध्येयाकडे जाताना आपण प्लॅन ए बी सी अशा प्लॅनना आखत असतो. स्ट्रॅटेजीज बनल्या जातात, प्लॅन बनत जातो. आणि त्यामध्ये पहिला प्लॅन हा मनोजच्या षटकामध्ये फसलाय आणि त्यामुळे इथे ब्रेक थ्रू मिळवणं ही गरज बनून बसली आता गोखिवरेची. आणि अशा वेळेला नवीन गोलंदाज कोण इंट्रोड्यूस केला जातोय आणि त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा तितकीच मोठी असणार आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तयार. पार्थ जोशी बॉलिंग मार्कवरती तयार होते गोखिवरे 11 कडून. त्याच्या समोर असणारा विकास धसकर. गोलंदाज सज्ज झालाय. स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय शॉर्ट लॉंग ऑफला. सध्या क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती. इथून पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. आता ही स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे, पण तसं नाही घडलं. थोडासा फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तिथून स्विच इट करण्याचा प्रयत्न, पण तिथून प्रयत्न सक्सेस नाही झालाय आणि सध्या डॉट बॉल आलाय. ना हवेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. 5 जोशीने जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला. विकासचा पवित्रा त्यांनी ओळखलाय. यावेळेचा फुल टॉस. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक नाहीये, कोणी नाहीये दूरपर्यंत आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेखा पार. षटकार.
धावा कितीही बनल्या तरी सुद्धा समोरच्या संघातला बॅटिंग ऑर्डर थोडासा मजबूत झालाय. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न बघा, हलक्याचं लेट कट केलं चेंडूला आणि चेंडू राहुलच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत एकदा येते का बळकटी आले कारण विजय जाधव गोखुरे संघामध्ये दाखल झाले. नक्कीच म्हणजे एक मोठं खेळाडू, एक मोठं नाव सध्या आपण बघतोय गोखुरे या संघामध्ये दाखल झालंय. पण इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे. इथून सध्या तरी षटकार आल्यानंतर फलंदाज आपण विकास धसकरला सध्या बघतोय. षटकार आल्यानंतर थोडंसं सेन्सिबल खेळताना आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटरला बघतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय सीपर कव्हरच्या दिशेने, पाठलाग सुरू आहे सध्या. 2 क्षेत्ररक्षक आले, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा आले, तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय आणि इथून आपल्या संघासाठी 1 धाव वाचवले. 3 धावा सध्या तरी आपण बघितलं गेलं तर मकरंदच्या बॅटमधून येत असताना या चेंडूवरती बघतोय. शानदार शानदार स्ट्रोक आणि फिल्डिंग सुद्धा बघा, सुंदर, अति सुंदर. दोघांनी मिळून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आतमध्ये आला आणि 3 धावा धावून पूर्ण सुद्धा केल्यात. परंतु 25-0 म्हणजे चांगली सुरुवात जय दुर्गेश 11 या संघाची बघायला मिळते. त्यामुळे आता पार्थची चर्चा काही प्रमाणात झाली विजय यांची आणि ती चर्चा झाल्यानंतर पार्थला आता त्याचे अस्त्र बाहेर काढावे लागणार आहेत. कारण इथे ही पार्टनरशिप जर का बनत गेली किंवा ही भागीदारी वाढली तर अडचणी समोर येऊ शकतात गोखुरे 11 साठी. त्यामुळे ब्रेक थ्रू ही मोठी गरज बनून राहिली आहे. बघूयात पार्थ कशा पद्धतीने यापुढील चेंडू हाताळतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पार्थ सज्ज, सफल झाले होते सध्या तरी आपण बघतोय एक स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. मग चेंडू पडल्यानंतर आत आलाय आणि त्यामुळे इथून हा फटका नाही खेळता आला. लेग बाय स्वरूपामध्ये 1 धाव आले. आता इथून या जोडीने जी ओपनिंग पेअरची जोडी आहे ना बरसर, नक्कीच ठरवले की पहिल्या 2 षटकामध्ये किमान 30 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. पण सध्या तरी आपण बघितलं ना 26 लागल्यात, शेवटचा चेंडू आहे. पण पहिल्या षटकामध्ये 15 बनवल्यात आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 11 धावा आल्यात. त्यामुळे थोडंसं टार्गेट एक सेट केलेलं आहे सध्या आपण बघतोय. बिलकुल बिलकुल टार्गेट सेट केला. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने आला तिका आपण निघून चाललाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तो चेंडूला येऊन फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव येते. श्याम, 2 गोष्टी म्हणजेच एक जय दुर्गेश 11चा संघ जो खेळतोय त्याच्या चर्चेकडे आपण येणार होतो या ऐकूया टीजेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तुर्तास पार्थने दिले 11 आणि त्या व्यतिरिक्त 15 धावा पहिल्या मनोजच्या षटकामध्ये आल्या होत्या. आता नवीन गोलंदाजी मार्क वरती. हा नक्कीच. आणि तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केलाय स्वरूप आलाय सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती 3रं षटक आहे. आता 3रा गोलंदाज इथून आपण बघतोय सध्या गोखुरे संघाकडनं पुढे करण्यात आलेला आहे. पण समोर बॅटर मकरंद सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती आहे. फटका केलाय समोर, डाऊन द ग्राउंड, चेंडू आलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते बघत राहतील. चेंडू चाललाय सीमारेखा पार, 1 बाउन्स, चौकार. थँक्यू विजय. मकरंदचा हा फटका बघा, डाऊन द ग्राउंड, बिलकुल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फुल पेस ऑफ द बॅट, चेंडूच्या जवळ येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे आल्यात या 4 धावा, चौकार. मकरंद पाटील आक्रमक फलंदाज आहेत, आक्रमक शैलीने फलंदाजी करणं जाणतायत. मग आता आक्रमकतेला तोड कशाची हवी, त्याच्या विरोधात काय करणं गरजेचं आहे, याच्यासाठी प्लॅन होणं गरजेचं आहे. अन्यथा गोखिवऱ्यासाठी अडचणी वाढतील. बिलकुल शरीरापासून लांब ठेवलाय, सुंदर डिलिव्हरी, व्हाईट लाईनच्या बाहेरचा चेंडू, आतली कडा, चेंडू तिथेच थांबला, उत्तर दिलंय डॉटने. हा नक्कीच. आणि तुम्ही जे क्षेत्ररक्षणला ज्या पद्धतीने जे क्षेत्ररक्षण लावले ना, मग त्या टप्प्यावरती त्या रेंजवरती त्या गोलंदाजी त्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. कारण हा अगोदरचा जो चौकार आला तो एस्टनच्या मध्ये होता आणि समोर तो फटका चांगला. आता ही लाईन लेंथ बेटर आहे.
म्हटलं होतं की तुम्हाला फलंदाजाचा थोडंसा रेंज पासून लांब ठेवायचं आहे. चांगल्या टप्प्यावरती चेंडूला पडल्यानंतर गिरकी घेणारा हा चेंडू होता. म्हणून इथून आता ज्या पहिल्या चेंडूवरती चौकार आले तर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत ना, हे आत्मविश्वास वाढवतात सध्या या गोलंदाजाचा. नाही, मानसिक खेळ मैदानाच्या मधला आहे. मानसिक म्हणजे तुम्ही विचार काय करताय. गोलंदाज विचार करतोय की फलंदाज असा बाहेर येईल तर मी असा टाकेल. फलंदाज विचार करतोय की मी आता बाहेर नाही गेलो म्हटल्यानंतर हा अजून लांब टाकेल किंवा आतमध्ये टाकेल. आणि त्यासाठी जे प्री प्लॅन स्ट्रोक खेळण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याच्यामध्ये ते यश अपयशात आपण बघितलंय. हा चेंडू जास्त बाहेर असल्याकारणाने पंचांनी वाईट देऊन दंडित केले गोलंदाजाला. 1+1 अशा 2 धाबा येतात. अतिरिक्त स्वरूपाच्या धाबा ताकद देऊन जातात. 33 धावांची भागीदारी आतापर्यंत बनली आहे. नाही, खूप छान पद्धतीचा फ्लाइंग स्टार्ट सध्या आपण बघतोय. तर जयू दुर्गेश 11 अर्नाला संघाला सध्या आपण बघतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज सफल झालेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा स्वरूपने ज्या पहिल्या चेंडूवरती ज्या चौकार आल्यानंतर जो कमबॅक केलाय ना, हा इनिंगचा या तिसऱ्या षटकात सध्या आपण बघतोय ना, तर गोकुरे संघ इथून कमबॅक करत असताना आपल्याला सध्या पाहायला भेटतोय. बघा, लाईन पेक्षा लेंथ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणत्या लेंथ वरती ठेवून चेंडूला वळवताय, आत बाहेर कसा आणताय, त्यावरती तुमच्या त्या समोर येणाऱ्या धावांचा जो काही इफेक्ट आहे. कारण मकरंदने या अगोदर सुद्धा जो एक प्रयत्न केला होता त्यावेळेला चेंडू बाहेर निघाला होता. खडेखडे खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता. सेम थिंग, विकासने लवकर फटका क्लोज केला, चेंडू बाहेर निघाला, डॉट आला. स्वरूपचा चेंडू यावेळेला दुरून चेंडूच हवेत नाही तर हा मोठा एरियल रूट क्लिअर करत असताना चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. NCC षटकार. षटकाराला षटकार आल्यानंतर धावफलक वेगानं वाढल्याने 39 वरती जाऊन पोहोचलंय. विकास दसकर 15, मकरंद पाटील 21. पार्टनरशिप बनत चालली आहे आणि विकासने आतापर्यंत चांगली बॅटिंग नाही केली आहे. या खेळाचं महत्व, या मॅचचं महत्व, कर्णधारपद भूषवत असताना आलेली जबाबदारी त्याच्याकडून काम करून घेते. स्वरूपचा चेंडू आतमध्ये येणारा, बॅटची एज, विजयने फेकी केली. ओ एक, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 सुद्धा सहज कंप्लीट होत आहेत. 2 कंप्लीट होत आहेत आणि 2 कंप्लीट झाल्यानंतर षटक संपलं. तिसरं 41 धावा धावफलकावरती जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघाच्या या एकवट दिसेला. अगोदर स्क्रीनवरती एक फोटो दाखवण्यात आला होता जो करण वांगेला अर्नाचे सपोर्टर्स. हा जो बॅनर आपण आधी बघितला, वी मिस यू जयू जयेश घरत म्हणजे एक टेनिस बॉल क्रिकेटला लागलेली अशी एक देणगी होती. टेनिस क्रिकेट विश्वातला एक असा विध्वंसक फलंदाज होता. ऑल फॉर्मॅट, मग तुम्ही अंडरआर्म क्रिकेट घ्या, अंडरआर्म बॉक्स घ्या, अंडरआर्म सिक्सर मारी घ्या, टर्फ क्रिकेट घ्या, त्यानंतर हे गाव टू गाव फॉर्मॅटवालं ओव्हरआर्म क्रिकेट घ्या, त्यानंतर ऑल इंडिया ओपनची स्पर्धा घ्या, खो खो घ्या, लंगडी घ्या, सगळ्यामध्ये जयू ॲथलीट्स. आणि अशा एका खेळाडूचं जाणं या संघाच्या पूर्णपणे बॅटिंग ऑर्डरमध्ये संघामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली होती आणि त्या पोकळीला अजूनही म्हणजे भरून काढणं तितकंच अवघड होऊन बसलंय. पण त्याची आठवण उराशी बाळगत असताना, त्याच्या आठवणीला सातत उजाळ देत असताना या अर्नाळा संघाबरोबरच संपूर्ण वसई तालुका आणि समस्त टेनिस क्रिकेट विश्व त्याची आठवण काढत असतं. जाऊयात मॅचच्या दिशेने. श्याम आमच्या जोडीनं 41 वरती 0. गोलंदाजी मार्क वरती आलाय, फटका सजवलाय, चेंडू चाललाय सरळ डीप मिड विकेटला, मकरांच्या बॅट मधून आलाय, संतोष वरती केलाय प्रार, चेंडू चाललाय सीमारेखा पार, षटकार. केलाय आणि अटॅक केला जातोय. आता तिसरं षटक सध्या, चौथं षटक मार्गस्थ झाले आणि जेव्हा 3 षटकाची समाप्ती झाली होती, चर्चा सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे चर्चा त्या गोष्टीची होईल, चर्चा होईल. चेंडू चाललाय इंटू द गॅपच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आलाय डीप वरती. सध्या आपण बघतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आलाय कव्हर करण्याच्या रिजन वरती. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावफलक आता झपाट्याने वाढत असताना संघ पोहोचलाय तो म्हणजे
49 धाबेवरती जमीची बाजू आहे की कुठल्याच प्रकारचा अजून फलंदाज बाद झाला नाही आणि हा अटॅक नाही तर हा काउंटर अटॅक सातत्याने प्रत्येक गोलंदाजावरती होत असताना सध्या आपण बघतोय. नाही नाही, खूप चांगली बॅटिंग मकरनचा काल मला वाटतं वाढदिवस झाला, सॅटर्डेला बर्थडे झाला आणि आज सेलिब्रेशन करतोय. संतोष जाधव आतमध्ये येणारा चेंडू, गरज होती संतोष जाधवला इंट्रोड्यूस करणं, ही गोकिरेलांची गरज होती. काही इंजरीमध्ये आहेत संतोष जाधव आणि तरी सुद्धा संघाची गरज बघत असताना ते गोलंदाजासाठी आलेत. बघा स्लोअर वन, बाहेर निघणारा चेंडू घरकन वळाला आहे आणि मकरंदला तो अनप्लेबल राहिल्या कारणानं डॉट बॉल आलाय. डॉट बॉल ज्याची गरज होती. 49 पन्नान जयू दुर्गेश 11 स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा कंप्लीट, अर्धशतक पूर्ण. संघाचं 29-30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मकरन, 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन विकास धसकरचं. शान विकेट खूप मोठी चिंतेची बाब राहिली आहे. विकेट नाही येत आहेत त्यामुळे गोखीरेलन संघ पिछाडीवरती आहे आणि आता त्या विकेटची गरज इतकी मोठी झाली आहे की इथून जर का आता विकेट नाही पडला तर 75-80 धावफलक सहज धावफलकावरती दिसू शकतं. फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातात, येतोय डॉट. नक्कीच सध्या तुम्ही ज्या गोष्टीचं विश्लेषण केले ना, सध्या विकेट्स नाहीये पण महत्वाची मैदानाच्या आतमध्ये इथून 23 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संतोष जाधव पिण्या सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे पण महत्वाचं आहे जेव्हा तुमच्या बॅटने सरळ बॅटने धावा येतात ना, फॅन्सी स्ट्रोक खेळताना सध्या आपण बघितलं गेलं डॉट बॉल बघितलेत, पुन्हा एकदा संतोष सज्ज झालाय. यावेळी सरळ लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सध्या आपण बघतो या चेंडूवरती फील केलं जाईल का, तोपर्यंत एक धाव होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, डेंजर झोन वरती पोहोचलाय, पंचाने दर्शवलंय, रेफर केलंय तिसऱ्या पंचांच्या दिशेने. डेंजर झोन वरती मकरंद आहे ज्याच्या बॅट मधून धावा आल्यात. सध्या इथून चौथ्या षटकाचा खेळही पूर्ण झालाय पण सध्या रेफर होईल. थर्ड अंपायर बिझी झालेत. काय नेमकं घडलंय आपण सध्या बघू शकता डिबेनच्या माध्यमातून. त्यावेळी चेंडूला उचललंय, फेकी केलंय आणि सध्या तरी आपण बघितलं तर फ्रेम मध्ये आलेत का नाही आलेत तेही महत्वाचं आहे. संतोषने चेंडूला कलेक्ट केलं होतं. डिबेन खूप छान पद्धतीचं इथून हे डिसिजन दिलं जाईल आणि इथून रेफर झालं होतं थर्ड अंपायरच्या दिशेने आणि सिग्नल आलाय OUT आउट. परतावं लागेल पण मकरंच्या या खेळीसाठी टाळ्या नक्कीच होतील. एक बहारदार खेळी ज्या संघाला हवी होती ती सध्या खेळी मकरंच्या माध्यमातून आपण बघतोय. जितेशजी राऊत, नगरसेविका सानवी यंदे यांचे या ठिकाणी आगमन होते. वेलकम सर, वेलकम मॅम, आपलं हार्दिक स्वागत या NC चषकाद्वारे. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हावं. त्यांच्या जोडीला संजोगजी यंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मयुरेश वाघ साहेब ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत NC चषक NCC ट्रॉफीद्वारे. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. हा नक्कीच आणि मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. जयू दुर्गेश 11 अर्नाला संघ आणि समोरचा संघ जर बघितला तर गोखुरेचा संघ सध्या फिल्डिंग करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोलंदाजी मार्कवरती संतोषने इथून या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. एक धावचीच्या रूपामध्ये मकरनला बाद केलंय. ज्या गोष्टीची तुम्ही चर्चा केली होती विकेट्स येणं गरजेचं होतं पण धावचीच्या रूपामध्ये मकरनला परतावं लागलंय. 51 वरती पहिला गडी बाद झालाय. आता येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये रोखलं जाईल का इथून 12 चेंडूमध्ये किमान 25 ते 30 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल का बॅटरकडनं. ना बिलकुल इथून 25-30 धावा जोडणं गरजेचे असणार आहे. इतक्या चांगल्या फ्लाइंग स्टार्ट नंतर त्या धावा नाही बनल्या तर गोकिवरेला कमबॅक करण्याची संधी मिळेल. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न संतोष जाधव वेगाने चेंडूवरती आलाय. फेकी सुद्धा तितकीच वेगाने झाली आहे. एकदा धावून कंप्लीट केली जाते. मकरनने खूप चांगली बॅटिंग केली आणि त्यामुळे चांगली सुरुवात ही जयू दुर्गेश 11 या संघाकडून आपल्याला बघायला मिळाली आहे. परंतु विघ्नेश साखलतोडे अजून एक इन्फॉर्म बॅटर मैदानात आलाय. स्वरूपवरती पुन्हा एकदा भरोसा टाकला गेलाय आणि स्वरूपने त्या भरोशाला सार्थ ठरवत असताना पहिला चेंडू विथ कंट्रोल टाकलाय. येणारे 5 चेंडू इथून जर का मोठा फटका नाही आला तर गोकिवरेचा मोठा कमबॅक आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. विकेट आली तर अजून सोने पे सुहागा. लेट्स सी काय घडतंय काय घडतंय. फुल टॉस बॉल नाही, फायदा उचलू चला, चेंडू मागे निघून गेलाय. एक धाव येते, एक धाव येते. एका धावाने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचलाय 53 वरती. 2 चेंडूचा खेळ. नक्कीच 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. स्वरूपने पहिलं षटक हाताळलं होतं जेव्हा वैयक्तिक, तेव्हा पहिल्या षटकामध्ये इथून विचार केला तर 14 धावा खर्च केल्या होत्या.
दुसऱ्या षटकासाठी कर्णधाराने पुन्हा एकदा स्वरूपवरती जबाबदारी दिली, पण आतापर्यंत 2 चेंडू छान हाताळलेत. समोर बॅटर विकास दसकर, फटका केलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आपण सध्या बघतोय, इथून क्षेत्ररक्षकाला 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जातंय. डीप मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये सध्या चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि तिथून या चेंडूवरती सिंगल आले. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोखुरे संघही करतोय, पण इथून ज्या पहिल्या 4 षटकामध्ये धावा जमा केल्या होत्या ना, जी बिल्डिंग, ज्या धावसंख्येची बिल्डिंग उभी केली होती, आता ती टॉप पर्यंत नेणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. नाही, बिलकुल बिल्डिंग आयत्यात बनवून राहिले आणि यावेळेचा चेंडू फुल टॉस मागे पंचांचा एक हात बाहेर आलाय म्हटल्यानंतर तो बीमरचा नो. एक चर्चा आपण चांगली केलीत की बिल्डिंग जी काही उभी केली होती ती बिल्डिंग पूर्ण नाही बनली, कारण 6 षटकांच्या खेळामध्ये जेवढ्या धावा बनतील त्याला पूर्ण बिल्डिंग म्हटलं असतं. इथे 4 षटकानंतर जे मकरनची विकेट आली तिथून मोठा फटका दिसलेला नाहीये. मग त्याच्यामध्ये फील्डद्वारे केलेलं कॉन्ट्रीब्युशन संतोष जाधवचं मोठं होतं, पार्थ जोशीचं मोठं होतं आणि त्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये सुद्धा बदल आलाय. स्वरूप फ्री हिटचा बॉल, शॉर्ट फुल, प्रॉपर कनेक्शन, चेंडू करतोय सीमारेखा पारची सफर, षटकार. खूप छान पद्धतीने आणि इथून फलंदाजीच्या रेंजमध्ये हा चेंडू होता आणि सरळ पाठवून दिले मिडविकेट पट्ट्याबाहेर सीमारेखा पार 6 धावांसाठी. आणि ज्या गोष्टीची तुम्ही उल्लेख केला होता ना की मोठा फटका नाही आला, पण फ्री हिटच्या चेंडूवरती विघ्नेशने तिथून कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याचा हा फटका आणि इथून 6 धावेने संघ बघितला तर 61 वरती पोहोचलाय. अर्थातच ती संधी होती, मोठी संधी होती आणि मोठं इन्व्हिटेशन होतं आणि तुम्हाला लायसन मिळालेलं होतं, तुम्हाला तो अधिकार मिळालेला होता फ्री माइंड बॅटिंग करायचा, जिथे झेलचीची जराही भीती नव्हती. यावेळेला समोर चेंडू धावेत, संतोष जाधव चेंडू खाली, सहज सोपा झेल आणि त्यानंतर संपला विघ्नेश साखल थोड्याचा खेळ. बडी मजली जाल में फंसी, विकेट का पतन, गॉन. वन 61 धावा, 2 गडी बाद. विघ्नेश षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या फटक्यांसाठी गेले आणि त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा झेल संतोष पिना एक इझिली टेकन होता आणि आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता इझी या चेंडूला आपण जर बघितलं गेलं झेल टिपला जातोय. सध्या ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो त्या या षटकामध्ये धावाही आल्यात, पण महत्वाचा गडीबादी झालाय. आतापर्यंत जर विचार केला तर 10 धावा आल्यात आणि तिथून विघ्नेशला परतावं लागले, पण अजून एक फलंदाज म्हणजे जयू आणि दुर्गेश 11 अर्नाला संघाचा जर विचार केला ना तर या संघामध्ये बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे आणि त्यानंतर बॅटिंग ऑर्डर मोठी आहे, त्यानंतर फलंदाज इन्फॉर्म आहेत. म्हणजे रॉकी ग्रुप चषकामध्ये आपण प्रथमची बॅटिंग बघितली होती, तशा प्रकारची बॅटिंग या शेवटच्या येणाऱ्या 7 चेंडू मध्ये पाहायला भेटेल का हेही महत्वाचं आहे. नाही, फलंदाज इन्फॉर्म जरूर आहेत. नेक्स्ट बॉल, शेवटचा आणि अंतिम चेंडू समोरच्या पुन्हा एकदा. हो, व्हाट अ शॉट ऑफ द मॅच. प्रथम कुडू चेंडू मारलाय आडू 6 धावांसाठी, षटकार. थँक्यू टू. ते बघा चेंडू कसा वेगाने गेला, एका हातात कॅच झालाय का दिसला नाहीये, पण झालाय षटकार आलाय. धावफलकावरती धाबा या षटकाने जाऊन पोहोचला 67 धाबा धावफलकावरती आहेत. आणि श्याम, एक गोष्ट मात्र क्लिअर होती स्वरूपसाठी, एक क्लिअर इंडिकेशन असं होतं की ज्या वेळेला तुम्ही समोरच्या संघाचे विकेट नाही पडलेले आहेत, शेवटच्या क्षणांमध्ये ते इनिंग घेऊन थांबली आहे, 5वं षटक मार्गस्थ आहे म्हटल्यानंतर आणि अशा घटिकेला एक तर क्लिअर इंडिकेशन होतं की फलंदाज हाणामारीच करणार आहेत, इथे मोठ्या फटक्यासाठी जाणार आहेत. मग तुम्हाला त्या अनुसरून त्या फटक्याला मारण्या म्हणजे फटकं मारत असणाऱ्या फलंदाजाला टार्गेट करण्यासाठी गतीमध्ये परिवर्तन, आतमध्ये येणारा चेंडू विकेटपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, या साऱ्या बाबी करणं गरजेच्या होत्या, पण तसं नाही केलं. स्वरूपची ती झालेली मिस्टेक. एक विकेट जरूर त्यांना मिळाला, पण प्रथम आल्यानंतर या मैदानावरचा या स्पर्धेतला प्रथमचा फॉर्म याची कदाचित जाण नसावी आणि म्हणून हा फटका षटकारासाठी आला. शेवटचं आणि अंतिम षटक. मनोजला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. विजय जाधव यांनी चर्चा सुद्धा केलेली असणार आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये इथे जरी 3, 6, 7, 8, 10 या धाबा आल्या
तरी सुद्धा ते धावफलक चेसेबल असू शकतं. तुर्तास मनोज समोर आता विकास धसकरचा अप्रोच काय, कर्णधार आहेत, कॅप्टन आहेत आणि कॅप्टनने आतापर्यंत तरी ती सांभाळणारी पारी, समजदारीवाली पारी खेळली आहे. पण आता इथून हाणामारी करायची आणि हाणामारी करत असताना काय विकासच्या बॅटमधून मोठे फटके येणार का, मनोज त्याला मारू देणार का, अनेक प्रश्न उभे आहेत. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला खेळून काढलाय, चेन्नई निघून चाललाय वाडीज लॉंगर मध्ये. चांगली फिल्डिंग आणि क्या वाय विकेट आली आहे. विकास जसकर बाद आउट झाला की स्वतःहून आउट करू दिलंय हे सुद्धा बघायला लागणार. तो तर ऐकूयात एका गाण्याला आणि त्यानंतर वळत मॅचच्या दिशेने. नक्कीच तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला धावचीच्या रूपामध्ये सॅक्रिफाईस विकेट सध्या आपण बघतोय गडीबाद झालाय. पण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन बॅटर सध्या आपण जर बघितलं गेलं तर करण सध्या दाखल झाल्यात, नॉन स्ट्राईक एंडवरती असतील. पण प्रथमचा जर विचार केला ना, प्रथम खडूचा, तर त्याच्या पहिल्या चेंडूवरती जो फटका आला ना, तो फटका एका हातात झेल टिपला होता. आणि झेल कोणी टिपला होता माहिती का, ज्या पूर्ण ग्राउंडला जो सिंगवाला आहे त्या सिंगवाल्याने एका हातामध्ये तो झेल टिपला होता. तिथून आपण थोडंसं मागे जाणार आहेत, कारण डिबेललाही विनंती असेल की तो झेल कशा प्रकारे टिपला गेला होता त्याचाही ऍक्शन रिप्ले पडला जाईल. थोडंसं आपणही बिझी केले. पण स्ट्राईक एंडवरती गोलंदाज सज्ज झालाय, बॅटर आपण सध्या बघतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, फाईन लेगचं क्षेत्र निवडले सध्या. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. चेंडूला पकडण्यासाठी धावत होते परंतु चेंडू नाही थांबला. आउटफील्ड फास्ट आहे. पण ज्यावेळेला हे क्षेत्र येतं ना त्यावेळेला मला विनायक भोईर आणि मंदार भोईरची आठवण येते. 2019चा तो क्षण आणि त्या क्षणाला वसई कोळीवाड्याच्या अगेन्स्ट केलेली ती फिल्डिंग, लो स्कोरिंग मॅच, संध्याकाळचं सत्र, रजनीमधली ती मॅच आणि त्या मॅच मध्ये लावलेला तो एफर्ट आजही सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. तर त्याच मॅचच्या दिशेने 72 वरती 3 शेवटचा षटक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचं कनेक्शन प्रॉपर नाहीये. चेंडू चाललाय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फेकी तर झाली आहे. चेंडू सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. बघा गोलंदाजाने हा चेंडू हाताळला होता, त्यानंतर फटका खेळला होता डीप स्क्वेअर लेगला. हा चेंडू सध्या आपण बघितलं गेलं ट्रॅव्हल झाला होता, 2 क्षेत्ररक्षक आले होते आणि तिथून या चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केला होता. हातातून निसटला चेंडू, बाउंड्री लाईन पर्यंत गेला आणि बाउंड्री लाईन क्रॉस केली होती आणि त्यामुळे हा चौकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू आता इथून आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथून मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं गेलं ना तर आता करणला परतावा लागेल. गडीबाद होतोय, पण सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर 76 वरती 3 गडीबाद मैदानाच्या आतमध्ये. इथून जर 76 वरती 4 गडीबाद आहेत, पण तिथून करणला सॅक्रिफाईस विकेट येत असताना नाही, करणला माघारी परतावा लागते. 76 वरती 4, इथे प्रत्येक चेंडूवरती 1 धाव तरी यावी असं करणचं काहीशी मानसिकता असावी. परंतु मनोजचं मी कौतुक करेल, 2 चौकार आल्यानंतर त्याने खूप चांगला कमबॅक केलाय. येणाऱ्या 2 चेंडूवरती चांगला कंट्रोल दाखवावा लागणार आहे, कारण कधी कधी शेवटच्या षटकामध्ये किंवा शेवटच्या काही चेंडूंमध्ये झालेली जी काही प्रक्रिया असते त्याचा इम्पॅक्ट हा दुसऱ्या इनिंगवरती पडतो. मोमेंटम नावाचा जो प्रकार असतो तो कुठे ना कुठेतरी आदान प्रदान होताना दिसतो आणि त्यामुळे हे 2 निर्णायक चेंडू आहेत. आमचे प्रशांत भगत, व्हेरी सेन्सिबल कॅमेरामॅन. हो, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, रन आउट करण्याचा प्रयत्न केला गेला मनोज कडून. आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सॅक्रिफाईस विकेट, कारण प्रथम कुडू आहेत, प्रथम कुडूच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला भेटले, एक आपण जर बघितलं गेलं तर षटकार आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा या शेवटच्या चेंडूवरती पुन्हा स्ट्राईकवरती आलेत. पण महत्वाचं आहे जेव्हा पहिल्या इनिंगला जेव्हा सुरुवात झाली, पहिल्या षटकाला सुरुवात झाली होती ना, तेव्हा पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. तेव्हा प्रोजेक्टर स्कोर जर आपण बघितला ना तर 80-81 दाखवत होता.
आणि आता शेवटी जर आपण बघितलं गेलं तर 77 77 वरती आलाय. या चेंडूवरती जर एखादा चौकार आला तर पुन्हा जो प्रोजेक्टर स्कोर होता ना तो स्कोर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल की रोखला जाईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर मनोजने तब्बल 11 चेंडू हाताळलेत, 25 धावा खर्च केलेत आणि तिथून मैदानाच्या आतमध्ये रनआउटचे जे विकेट सध्या आपण या षटकामध्ये बघतो. बिलकुल सही. एक चौकाराची अपेक्षा किंवा मोठ्या फटकेची अपेक्षा जयू दुर्गेश 11ला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा पार 1 बाउन्स चौकार 4 धावा 81 धावा झाल्यात. 82 धावांचं लक्ष आहे आणि या 82 धावांचा पाठलाग आणि बचाव कसा होतोय हे आपण पाहणार आहोत. चांगली बॅटिंग जयू संघामध्ये अनेक तारे सितारे मोठमोठे फलंदाज आहेत. त्याने मागील मॅच मध्ये एक सहज आणि सोपा विजय मोठा रनचेस कमी षटकामध्ये करून दाखवला होता आणि त्या संघासमोर या धावा किती मोठ्या किती छोट्या ही बॅटिंग समरी विकास जसकरने बनवला. 21 धावा 14 चेंडू फेस केले. मकरंद पाटील यांची वादळी खेळी 13 चेंडू 30 धावा. विघ्नेश साकोडतोडेचं 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, एक षटकार त्यामध्ये. प्रथम कडू 19 धावा, त्याने सुद्धा तुफानी बॅटिंग केली. ते नाटआउट नाबाद राहिले. करण निसाई एकही धाव नाही, जिग्नेश किनी एकही धाव नाही आणि रविकांत गरत एकही धाव नाही. चेंडू सुद्धा खेळलाय. 6 षटक 4 एक्स्ट्राज 13.50 ची सरासरी 81 वरती 5. गोलंदाजीमध्ये मनोज अलांडे याने 14.5च्या सरासरीने 29 धावा दिल्या. पार्थ 11 धावा, स्वरूप 30 धावा. 2 षटकामध्ये 1 विकेट त्याने मिळवलाय. संतोष जाधवच्या खात्यामध्ये विकेट नाही, त्याने दिल्या 10 धावा. 81 वरती 5. त्याच्यामध्ये फॉल ऑफ विकेट 51 वरती 1, 61 वरती 2, 68 वरती 3, 76 वरती 1 आणि 77 वरती 1. म्हणजेच लगातार याच्या 5 विकेट. चला प्रभाग क्रमांक 2 चे नवनिर्वाचित नगरसेवक सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं केला जातोय. मी आदरणीय जितेंद्र राऊत साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं. आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातात आणि या परिसरातील एक नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग क्रमांक 2 चे आणि त्यांचा सन्मान नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय महेशजी मांगेला साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मायची शॉल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जातात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय व्यक्तिमत्व जितेंद्र राऊत साहेब यांचा हा सन्मान आहे. तो सन्मान आपल्या भव्य मंचावरती या ठिकाणी आपण पाहू शकतायत. प्रभाग क्रमांक 2 च्या नवनिर्वाचित नगरसेविका सान्वी यंदे मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सान्वी यंदे मॅडम यांचा सन्मान केला जाईल. प्रभाग क्रमांक 2 च्या नवनिर्वाचित नगरसेविका आज आपल्या या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं 27 वर्षाची परंपरा असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि सान्वी यंदे मॅडम यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पत्रकार आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय मयूरजी वाघ साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. मयूरजी वाघ साहेबांचा सन्मान केला जाईल. सुरुवातीच्या कालावधीमध्ये पत्रकार म्हणून ज्यांना आपण पाहिलात खूप छान पद्धतीनं ज्यांना आपण नेहमी पाहिलंय आणि मयूरजी वाघ साहेबांचा सन्मान आहे तो या ठिकाणी केला जातोय. मयूरजी वाघ साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकता. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं या 27 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा. मयुरेशच्या वडिलांनी रेतीच्या लढ्यामध्ये खूप सहकार्य केलं होतं पत्रकारितेमध्ये. आता मयुरेशने पण पत्रकारितेमध्ये इलेक्ट्रिक मीडिया याच्यामधून आम्हाला चांगलं सहकार्य करावं. यस डेफिनेटली. त्यानंतर पुढील सन्मान होईल. समाजसेवक संजोगजी यंदे साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. सान्वी मॅडम यांच्या आपण पाहिलं तर मिस्टर आदरणीय संजोगजी यंदे साहेब समाजसेवक आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. मायाची शॉल आणि पुष्पगुच्छासारखे नेहमी तुम्ही बहरत राहावे यासाठी तुम्हाला दिला जाणार हा पुष्पगुच्छ आहे तो देऊन तुमचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज 27 वर्षाची परंपरा, 27 वर्ष गावची एकी, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं आयोजन आणि आजचा 9 तारखेचा दिवस आहे, मैदानाचा वाढदिवस आहे. मी मयुरेश वाघ साहेबांना विनंती करतोय साहेब या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. आज 27 वर्ष झाली परंपरा कायम आहेत आणि मी मयुरेश वाघ साहेबांना विनंती करतो आपण या स्पर्धेबद्दल शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर्वांना नमस्कार.
माझी सर्वप्रथम मला कौतुक वाटलं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ सगळे ग्रामस्थ सगळे या मंडळामध्ये जेवढे लोक आहेत खास करून आमचे जुने मित्र महेश मांगेला तुकाराम जी बाकी सगळे इकडे लोक भेटायला मिळालं आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक की मी ते आल्यानंतर बघितलं की ज्या पद्धतीने तुम्ही मैदानाची सगळे मेंटेनन्स ठेवलेलं आहे आणि ज्या ताकदीने तुम्ही करता त्याबद्दल तुमचं कौतुक केलं पाहिजे आणि मला आल्यानंतर कळलं की 27 वर्ष आज इकडे झालेली आहेत कुठलीही गोष्ट सुरुवात करणं सोपं असतं पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं कन्सिस्टन्सीने करणं आणि अख्ख्या विरारमध्ये जर आपण बघितलं तर नारंगी गावचं नारंगी क्रीडा मंडळाचं आणि या नारंगी मैदानाचं नाव आहे कारण आपले सगळ्यांचे एफर्ट्स आणि त्याच्यामागे आपली सगळे जी समर्पित भावना आहे इकडे आज नगरसेविका सानिबिताईंनी मला सांगितलं की जायला पाहिजे जितेश राऊत आपले स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी बोलवलं मी महेश मांगेला जी आपल्या पूर्ण या क्रीडा मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो की आपण 27 वर्षाची ही परंपरा कायम ठेवलेली आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत याच्या पुढे सुद्धा नगरसेवकांचा जे काही सहकार्य लागेल माझं स्वतःचं आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि ही क्रीडा संस्कृती इकडे वाढण्यासाठी जे जे मदत लागेल त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम जितेंद्र राऊत साहेब 2 शब्दामध्ये आपल्या शुभेच्छा स्पर्धेसाठी. नमस्कार. आपले खूप खूप धन्यवाद नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे आम्हाला बोलून तुम्ही ते आमचा सत्कार करून आम्हाला आपल्या परिवारात सामील केलं त्याबद्दल. ही 27व वर्ष या मैदानाचं ह्या मैदानाद्वारे आपण आपला समाज आपला परिसर ह्याचं नाव उंचावलेलं आहे व या माध्यमातून आपण ह्या परिसरातल्या लोकांना एकजुटीने एकत्र आणतात त्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद. सानवी मॅडम आहेत ज्यावेळी चौकार जात होता षटकार जात होता त्यावेळी त्या टाळ्यांचा गजर करत होते त्यामुळे सानवी मॅडम क्रिकेट आल्यानंतर आणि संजोगजी स्वतः क्रिकेट खेळलेले आहेत कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आणि स्पर्धा पाहिल्यानंतर. नमस्कार. सर्वप्रथम मी आलेल्या सर्व प्लेयर्सला सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देते आणि कालच जसं आपण बघितलं आयुष म्हात्रे यांचं काल आपल्या इकडे जसं आगमन झालं जसं आपल्याला अभिमान आहे आयुष म्हात्रेवर तसंच या नारंगी ग्राउंडवर अनेक प्लेयर घडू देत आणि स्पोर्ट्स म्हणलं तर माझ्या घरात एक क्रिकेटर आहे माझा छोटा मुलगा फुटबॉल खेळतो तो सुद्धा आपल्या पालघरला रिप्रेझेंट करतो तोही डिस्ट्रिक्टला खेळतो त्याच्यामुळे मी म्हणेन की स्पोर्ट्स ज्या घरात आहे ते घर नक्कीच हेल्दी राहते मेंटली हेल्दी राहते त्याच्यामुळे आपण स्पोर्ट्सला प्राधान्य देत राहूयात आणि NCC ज्या प्रकारे म्हणजे ग्रामीण लोक इकडे ज्या खूप छान प्रकारे इकडे सगळं नियोजन सगळी अरेंजमेंट म्हणजे आत्ताच दादांनी सांगितलं तसं की आपल्या महिलांचे इकडे बचत गटाचे स्टॉल्स देखील आहेत म्हणजे प्रत्येक ग्रामीण लोकांना खूप चांगलं प्लॅटफॉर्म मिळते त्याच्यामुळे काही असेल इकडे आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि या पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच सर्व प्लेयर्स आपल्या या नारंगी ग्राउंडमधून घडू देत आपण प्रत्येकाचा सन्मान करूयात सगळ्यांना पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक आम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद जितेंद्र राऊत साहेब सानवी यंदे मॅडम मयुरेश वाघ साहेब आणि संजोग यंदे साहेब या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मान्यवरांनी आमच्या याला उपस्थिती राहून जो काय मान आमच्या याला मान दिला आणि उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे आभारी आहोत आणि आमच्या ग्राउंडसाठी जर काय पुढे काही अडचण आली तर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर उभं राहावं एवढंच बोलतो. नगरसेवक आमदार खासदार पूर्ण भारतीय अजूनपर्यंत काही अडचण आली नाही पण याच्या पुढे काही अडचण आली तर सगळ्यांनी पाठी उभं राहावं बस म्हणजे कुठलाही पक्षीय भेदभाव न ठेवता सगळ्यांनी एकजुटीने एकत्र राहावं बस बाकी काही नाही. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स आपण मॅचच्या दिशेने जाऊया सर्व मान्यवरांचा मनापासून आभार आहे धन्यवाद. चला पहिलं षटक सुरू आहे आणि बघितला 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे फक्त 3 धावा फलकावरती पाहायला मिळते 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅक टू द बॉलर चेंडू निघून जातोय एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. कम ऑन डीजे.
दोन्ही कॅप्टन नियती 11 निर्मळचे कॅप्टन आणि उत्तनचे कॅप्टन थोडं धावत या. जितेंद्र राऊत साहेब, सानवी यंदे मॅडम, पत्रकार मयूरजी वाघ साहेब आणि समाजसेवक संजोजी यंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सेमीफायनल नंबर 2 टेनिस क्रिकेट जगतातील नामांकित खेळाडू आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यामधील आकाश चिंदारे एका बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहेत, दुसऱ्या बाजूने उत्तनचा संघ आहे आणि त्यामध्ये टॉस होतोय. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. टॉस, नाणेफेकीचा कॉल हेड म्हटलाय आणि हेड आलेला आहे. टॉस जो आहे तो टॉस जिंकलेला आहे. नियती 11 निर्मळ संघानं. आकाश, डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग करणार. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. दुसऱ्या बाजूनं टीम उत्तनच्या कॅप्टनला पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. टॉसची कहाणी आपण पाहिलं तर नियती 11 निर्मळच्या संघानं बाजूना लागलेले आहेत आणि त्यांनी प्रथमतः फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला सामन्याकडे जाऊया. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 धावांपर्यंत पोहोचलाय. बघितलं गोखिऱ्याचा संघ एका बाजूने, गोखिऱ्याचा संघ दुसऱ्या बाजूने. जय दुर्गेश अरणालचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर जय दुर्गेश अरणालचे पॅकर्स बघितले आपण तर डोंगरपड्याचे सदानंद पाटील हे पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 षटकांमध्ये भरपूर काही बाकी आहे. जर मोठे फटके आले तर गोखिरा संघ पुढे येऊ शकतो. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मान्यवर देखील आपल्याला विकेटवरती पाहायला मिळत आहेत. भारत राऊत यांच्याकडे मी जातोय. थँक्यू कैलास. मान्यवर देखील अगदी मी म्हणेल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे हे मैदान आणि त्याची पाहणी करतायत. थोड्या वेळासाठी आपण सामन्याला नक्कीच थांबवले. तर बघा 82 धावा एक मोठं टार्गेट आणि जी सुरुवात दिसायला हवी होती गोखिवरे 11 या टीम कडून ती सुरुवात दिसत नाहीये. कारण फक्त 3 धावा फलकावर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे कैलास होतं या मॅच साठी खूप महत्वपूर्ण होतं. कारण जवळजवळ 15 ते 16 रिक्वायर्ड रन तुमच्या समोर आहे आणि 15 ते 16 रिक्वायर्ड रन समोर तुमच्या ज्यावेळेस असतोय त्यावेळेस 6 मध्ये तुम्हाला कमीत कमी 1 या 2 मोठे फटके हे कंपल्सरी खेळायचे. मात्र ती स्टार्ट त्या ठिकाणी दिसती नाही. एका साईडला आपण विजय जाधव यांना पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण राहुल जॉन जे नामवंत खेळाडू आहेत, मात्र सुरुवात थोडीशी धीमी. फार मोठ्या आठवणी आहेत. तुकाराम मांगेल असते तर नक्कीच चांगलं विश्लेषण त्याने केलं असतं. 2000 सालापासून या क्रिकेटला सुरुवात झाली. पहिली स्पर्धा NCC नारंगीने जिंकली होती. 2001 साली RK मोरवा संघ जिंकला होता. 2002 साली बघितलं NCC B संघ जिंकला होता. 2003 साली बघितलं तर मॅकडॉल खोचडा संघ फॉर्म मध्ये होता. 2004 साली एकविरा नायगावचा संघ. 2005 साली बघितला RK मोरवा संघ. 2006 साली बघितला आपण 3 विनर्स बँद्रा संघ. 2007 साली शिवशक्ती खोचोड्याचा संघ. 2008 साली बघितला आपण तर 3 विनर्स बँड्राचा संघ. 2009 साली बघितलं तर प्रकाश 11 खोचोडे. 2010 साली बघितलं साई 11 परळचा संघ. तर आजपर्यंत बघितला आपण तर 26 वर्षाचा प्रवास आपण बघितलाय. हा 27वं वर्ष म्हणजे पर्व आपल्याला पाहायला मिळते. भारत राऊत यांच्याकडे मी जातोय. 27वं वर्ष आणि 27व्या या वर्षाचा नवा विजेता हा देखील कैलासजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि प्रतीक्षा आहे. आणि बघा प्रेक्षकांची देखील गर्दी वाढत चाललंय. कारण आपण या स्पर्धेची ही आपण पहिली सेमीफायनल मॅच पाहतोय, त्यानंतर सेमीफायनल मॅच, त्यानंतर ग्रँड फिनाले, म्हणजे अगदी ती घडी जवळ आलंय. चॅम्पियन कोण म्हणणार, त्यामुळे आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कैलासजी नक्कीच जवळजवळ बघितलं आपण तर गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज अंतिम दिवस म्हणजे या मैदानाचा वाढदिवस आहे. 9 फेब्रुवारी म्हटलं की नक्की आपल्या लक्षात येतो की नारंगीच्या मैदानावरती आपल्याला जायचं आहे. पुन्हा एकदा पुढे सरकूया. 2011 साली साईनाथ अरणालचा संघ पुढे आला होता. 2012 साली आपण गुजरातचा तो संघ बघितला होता, जय स्टार वापीचा संघ, ज्याने की बघितला धुमाकाळ घातला होता या मैदानावरती. 2013 साली बघितला गणेश काकडचा संघ, यंगस्टार पापडीचा संघ पुढे आला होता. 2014 साली MCC कासारवडीचा संघ आपण पुढे असताना बघितला होता. 2015 साली साईनाथ बांदेरचा संघ.
तर मान्यवरांची आज मांदियाळे आपल्याला पाहायला मिळते, कारण बघितलं अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि वाढदिवस देखील आहे या मैदानाचा. 2016 साली आपण पागदरी बॉईजला बघितलं होतं, त्याच्यानंतर 17 साली बघितलं आपण अचानक बँद्राचा संघ, पुन्हा एकदा पागदरी बॉईजचा संघ ज्याने की 2018 साली आपलं वर्चस्व गाजवलं होतं आणि त्याच संघामधला एक खेळाडू बघितला विजय जाधव आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. परत राऊत नाही, खूप चांगला उल्लेख कैलासजी आपण केला. पागदर 11 च्या संघानं NCC ट्रॉफी पटकावले, जिंकले आणि त्या संघाचा एक भाग देखील विजय जाधव राहिला, हे विसरता कामा नये. आज नक्कीच ते आपल्या संघाच्या माध्यमातून खेळत आहेत, मात्र एक मोठं टार्गेट आज त्यांच्या समोर आहे. 82चं टार्गेट आहे. ज्यावेळेस अगदी हा थोडा बाउन्स पाहिला होता, मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑन डीप वरून फिल्डर आला होता झेल कॅरी करण्यासाठी, मात्र त्या ठिकाणी झेल होत नाहीये. 2 धावा या ठिकाणी झाल्या आहेत का? यस, 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 5. जी सुरुवात केल्यास मी सुरुवातीला म्हटलं होतं की बघा 82 धावा, 15 ते 16 धावा रिक्वायर्ड 100. म्हणजे इथून जर तुम्हाला जर ही मॅच जिंकायची असेल तर एक दुष्मवाला मॅच, मोठे फटके, षटकार, चौकार ही भाषा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बोलावी लागेल. नक्कीच क्रिकेटमध्ये ते काय करणार, तो काय करणार पेक्षा मी काय करणार हा शब्द फार महत्वाचा आहे. आपल्या स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण म्हणतो आत्मविश्वास ही क्रिकेटची फार मोठी गुरुकिल्ली आहे. जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर क्रिकेटमध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी ठरू शकता. बघायचं आहे अजूनही सामना संपलेला नाहीये, 5 धावा अजूनपर्यंत झाल्यात. जसं भारत यांनी म्हटलं चौकार रे षटकार येणं फार गरजेचं आहे या मैदानावरती. एका बाजूने वसई पट्ट्यातील संघ गोखिरेचा संघ, दुसऱ्या बाजूने विरार पट्ट्यातील संघ तो अर्नाळचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत कैलासजी, ही 2 षटकं खूप महत्वपूर्ण होती गोखिरा 11 या टीमसाठी. मात्र चांगली गोलंदाजी एका साईडला आपण करण निजाई या गोलंदाजाला पाहतोय. यावेळेस फुल टॉस ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेनं फटका फसलाय. मागे त्या ठिकाणी फिल्डर आहे मिस्टर विघ्नेश साखरतोडे, यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ. मिस्टर विजय जाधव आउट. या गाण्याने बघितलं आपण समुद्राच्या त्या किनाऱ्याची आठवण करून दिली आहे. म्हणजे अर्नाळा संघ बघितला आपण समुद्राच्या किनाऱ्यावरचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर गोखिऱ्याचा संघ पाहायला मिळतोय. पिण्या या खेळाडूला कोण विसरणार आहे? मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळी केली होती आणि तो खेळाडू पिण्यासारखा खेळाडू आपल्या विकेटवरती पाहायला मिळतोय. म्हणजे विजय जाधव यांची बंधू बघितला पिण्या आपल्याला विकेटवरती पाहायला मिळतोय. भारत आणि ही दोन्ही खेळाडू कैलासजी ज्या आपण चॅम्पियनचा उल्लेख केला होता त्याचे भाग झाले होते, विसरता कामा नाहीये. विजय जाधव बाद झालेत, मात्र त्यांचे बंधू संतोष जाधव मैदानाच्या आतमध्ये आलेत. जागा बनवले, ऑफ साइडला कट केलंय, इनफिल्डच्या वरून चेंडू स्वीपर पॉइंट डीपला निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. ठिकाणी 4 धावा, पहिला चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या बघितलं 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 9 तारीख आहे, 9 धावा आतापर्यंत झालेत. गोलंदाज सज्ज होतोय करण निजाई. पुन्हा एकदा रिव्हर्स केल्याचा प्रयत्न, ओळखलं होतं गोलंदाजाने आणि त्या कारणाचा तो टप्पा आखला होता. भारत टेन्शन आहे, दडपण देखील जाणवत आहे. बघा धावा एक तर येत नाहीत कैलास, आणि प्लस गोलंदाजी देखील चांगल्या प्रकारे. एक तू मगाशीच एक उल्लेख केला की सीधी बॅट से सीधी उंगली से घेणे नहीं केलं, उंगली को तेडी करना चाहिए. तशा प्रकारे म्हणजे बघा सरळ बॅटने धावा येत नाही तर कुठेतरी उलटा पुलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पिणे यांचा होता. ऑन साइडला टर्न केलं चेंडूला गॅप मध्ये, काय चौकार आहे सगळा. ए 6 4 यार, चौकार येतोय. कम ऑन डीजे. थँक्यू. जागा बनवली ती ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर, अगदी फॉलिंग स्वीप प्रमाणे स्ट्रोक खेळला गेलाय.
चौकार, मी म्हटलं ना की चौकार षटकार ही भाषा तुम्हाला वापरावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण टार्गेट जे आहे कैलास तब्बल 82 धावा, एक मोठं टार्गेट, आणि ते देखील संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला चेस करायचं आहे. गोलंदाज तयार, कारण इजाई स्ट्राईक एंडला पिन्या यावेळेस देखील भरपूर 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 सफळ झाला होता. फाईनच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, मात्र त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. देहबोली तुम्ही पाहू शकाल, बघा रिप्ले पाहू शकाल. ओ यावेळेस अगदी मिडल होणं गरजेचं होतं. चेंडू स्वतःवर थोडंसं नाराज, कारण इथे एक एक चेंडू मोलाचा आहे. धावसंख्येचा एक मोठा डोंगर समोर आहे आणि एक एक चेंडू मोलाचा आहे. एनसीसी ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल मित्रांनो, 27वं वर्ष आपण साजरा करतोय. 2026 एनसीसी ट्रॉफी, क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला आज डीबीएन लाईव्हच्या या स्क्रीनवर पाहायला मिळते. अप्रतिम अशा ट्रॉफीज पाहतोय आपण. ट्रॉफी बघितले ना, जर तुम्ही हाताने उचलले ना की क्या हेवी आहेत या ट्रॉफी. आपण बघितलं वजनदार आहेत ट्रॉफी, आणि क्रिस्टलच्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत स्क्रीनवरती. एनसीसी कप 2026 च्या ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. त्याला सामन्याकडे 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या बघितलं, राहुल जॉन जो मगाचपासून नॉन स्ट्राईक एंड होता, एक दिवस जवळजवळ विचार केला आपण, तर दुसरा दिवस आपण जो पाहिला होता कैलास खूप चांगली बॅटिंग केली होती राहुल जॉनने, आणि बराच काळापासून जवळजवळ नॉन स्ट्राईक एंडला होता. मॅन ऑफ द सिरीज देखील तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी. वॉशिंग मशीन ही मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विच इट, पुन्हा एकदा स्विच इट. वारंवार उलटे पुलटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. धावा कशा येऊ द्या, धावा येणं गरजेचे आहेत, मात्र कैलास धावा येत नाहीयेत. धावफलक मोठं आहे, मात्र प्रयत्न करतोय गोखेऱ्याचा संघ. एका बाजूने राहुल जॉन वारंवार प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूने संतोष पिण्याने 2 चौकार ठोकलेत. थोडासा स्लो राम चेंडू होता, वारंवार चेंज ऑफ पेस केला जातोय. पिना कायसा कान मंत्र देतोय राहुल यांना कशा पद्धतीने खेळायचं आहे, परंतु ज्या पद्धतीने 2 चेंडू हाताळलेत ना विघ्नेश मी म्हणेन विशेष. तुकाराम मांगेला नेहमी म्हणत असा हा विशेष गोलंदाज आहे, प्रभावी गोलंदाज. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एनसीसी ट्रॉफीमध्ये विघ्नेश साखरतोडेनं प्रभावी गोलंदाजी केलंय. एक स्पेल अजूनही मला आठवतोय, 3 विकेट एका स्पेलमध्ये जवळपास विघ्नेश साखरतोडेनं घेतल्या होत्या. आणि एक जर नोटीस केलं कैलास, एक तू नोटीस केलं, एक नक्कीच वेगळं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज जर तू पाहिलं तर एक वॉशिंग मशीन आहे. आणि कसं एक आवर्जून नक्कीच इथे मी बोलणार कैलास. बघा अनेक जे क्रिकेटपटू आहेत ते नक्कीच भरपूर मालिकावीर पारितोषिक पटकावत असेल, कोण सायकल बाईक, मात्र काही पारितोषिक देखील असतात. मात्र एक वेगळं पारितोषिक, आणि त्या पारितोषिकाने घरची माणसं जे आहेत, घरच्या परिवाराची माणसं आहेत कैलास, ती खुश होतील. कारण कुठेतरी आता मात्र खऱ्या अर्थानं आपल्या घरच्या कामाची वस्तू जवळपास तो खेळाडू मात्र घेऊन जाईल. मग त्याची आई असू द्या किंवा त्याची वाईफ असू द्या, भरपूर खुश होईल. लाईन राईटचा इशारा येतोय. अवंतर धावात भर होते, अवंतर धावेने धावफलक पुढे सरकलं जाईल 15 या धावसंख्येवरती. मालिकावीरचा तुम्ही उल्लेख केला, अनेक मालिकावीर आहेत. जसं की सकाळी बघितलं 2000 साली बघितलं शांताराम घरात स्वतः बघितलं मॅन ऑफ द सिरीजचा त्याने पुरस्कार पटकावला होता. गंगाधर इंगोळे यांना कोण विसरणार आहे, धर्मेंद्र यादव यांना कोण विसरणार, सुमित डेकले यांना विसरू चालणार नाही. फिरोज शेख, प्रथमेश ठाकरे, राहिल अन्सारी, विश्वनाथ जाधव, सूरज पाटील, निशांत पाटील यांना विसरू चालणार नाहीये. भारत राऊत मिस केलाय, हा फुल टॉस मिस केला पिण्यानं. क्लिंग बॉल, दांडी गोल, आणखीन एक विकेट डाऊन. मिस्टर संतोष जाधव आउट. लाईन सोडायची देखील नसते. बघा जवळपास वेग थोडासा कमी केला होता रमेश, आपण पाहू शकाल त्या ठिकाणी, आणि तो मिस केलाय. फुल टॉस अगदी मिडल केला असता तर नक्कीच काही धावा मिळू शकले असते या ठिकाणी. बघा अंतर आता मात्र वाढत चाललंय. चेंडू शिल्लक आहेत कैलासजी 20, आणि 20 चेंडूमध्ये तब्बल 67 धावा या गोखिवरे संघाला बनवायचे आहेत. स्वप्न गोखिवरे टीमने देखील पाहिलंय
आम्हाला चॅम्पियन बनायचं आहे. स्वप्न जयू दुर्गेश अर्णाला टीमने देखील पाहिलंय. आम्हाला देखील 2026चा चॅम्पियन बनायचं आहे. नरेशजी पाटील अग्रिकट्टा जे हॉटेल्स आहे त्याचे मालक तुम्ही पाहू शकाल आपल्या डीबीएन स्क्रीनवर. त्यांचं देखील योगदान नेहमीच या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ज्या काही स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेसाठी नरेशजी पाटील साहेबांचं देखील योगदान नेहमीच असतं. 20 चेंडू आणि 67 धावेची गरज आहे. ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्रक्षय वेगाने येतोय, गडी बाद होऊ शकता, इथे गडी बाद होतोय, परतावा लागेल, फलंदाज झाला. इट्स गॉन देअर. कम ऑन डीजे. घेणारा चेंडूदा थोडस पाकपुढे जाऊन चेंडूला या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. अगदी विकेट विकेट आणि विकेट विकेटचा सिलसिला मात्र एका बाजूनं सुरू आहे कैलासजी. कारण टार्गेट मोड आहे. 82 धावांचं टार्गेट ज्यावेळेस गोकिवरे टीम समोर आलं त्यावेळेस नक्कीच पूर्ण कल्पना होती की सुरुवातीपासूनच हाणामारी होणार याची पूर्ण कल्पना जयू दुर्गेश अर्णाला या टीमला होती. आणि त्या अनुषंगाने आपण एक चांगली गोलंदाजी आणि सगळ्यात महत्वाचं काय तर विघ्नेश साखरतोडी. आज मी पुन्हा एकदा उल्लेख करणार, प्रभावी गोलंदाजी ठरलंय. एनसीसी कप मध्ये खूप चांगली गोलंदाजी, बॅटने देखील त्याने काही धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. मात्र जर वर्चस्व दाखवलंय या स्पर्धेमध्ये तर विघ्नेश साखरतोडीनं गोलंदाजीमध्ये. ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय हा गोलंदाज. आतापर्यंत बघितलं 2 हॅट्रिक्स या स्पर्धेमध्ये पूर्ण झाले. 2026 मध्ये पहिली हॅट्रिक अजीब यांच्या नावावरती आहे. गोलंदाज सज्ज होतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 इयर. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 15 पाहायला मिळते. चला गाणं घेऊया आणि फायनल डे कडे येऊया. सामना पाहते गावकरी आणि नक्कीच संपूर्ण गाव जमलाय या ठिकाणी या मॅचला पाहिला, या स्पर्धेला पाहिला, या स्पर्धेच्या चॅम्पियनला पाहिला. आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सदस्य देखील पाहू शकाल. षटकार चौकारांची आतिषबाजी. कैलासजी एक उल्लेख या गाण्यामध्ये हा देखील झाला. षटकार चौकारांची आतिषबाजी अगदी योग्य वेळी मिळाली. 18 चेंडू 67 धावा. ओ यावेळेस देखील राहुल चव्हाण थोडे सफल झाले होते. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचं प्रॉपर करेक्शन झालं नाही. आणखीन एक चेंडू डॉट. 17 चेंडू आणि 67 धावेची गरज आहे. कारण बघितलं थोडासा लांबचा पल्ला पाहायला मिळतोय. ओ इट इज अ बेगी का बघायचं आहे. यस इट्स अ बेगी यार. इट्स अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. इट्स अ सिक्सर. कम ऑन. वीस ते 25 धावेचं कमीत कमी 20 धावेचं एखादं षटक शोधावं लागेल आत्ताच्या कंडिशनला. पहिला षटकार आला. दुसरा चेंडू बाउंड्री लाईन बाहेर. 2 चेंडूवर 10 धावा आलेत. धावसंख्येचा वेग वाढलाय. मॅच मध्ये कमबॅक गोकिवरे 11 या टीमचं.
हा नशीब, हे नशीब बघा कैलास. सामना थोडस लांब होता, एक षटकार एक चौकार आणि हा चौकार नो बॉलवर. हा चौकार नो बॉलवर ते मी म्हटलं होतं कैलासजी एखादं षटक बघा, जरी 16-56 ची मॅच असते तरी मध्ये एखादं षटक एक मोठं शोधावं लागेल. ज्याप्रमाणे ज्या वेळेस जयू दुर्गेश 11 संघ अर्नाळा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता त्यावेळेस एखादं षटक जे जवळपास 20 ते 22 धावांचं, तसं एखादं षटक एक मोठं षटक जर यावेळेस हे षटक जर एखादं मोठं आलं 20 ते 22 धावा हे षटक देऊन गेलं तर या ठिकाणी मित्रमंडळी या मॅच मध्ये गोकिवरे 11 संघ ग्रँड एंट्री करणार. 16 चेंडू मध्ये 56 धावेची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. एक षटकार आला, एक चौकार आला या ठिकाणी आणि बघितलं आपण रोमांच थोडासा वाढला या मॅच मध्ये. एका बाजूने अर्नाळा आहे, दुसऱ्या बाजूने गोखिवरा आहे. ओ ये इक्का नहीं है, दुक्का नहीं है, तिक्का नहीं है, चौका नहीं है, सीधा छक्का है. डीजे कहां आता हुआ, कहां का मुकाबला कहां जाता हुआ और कहां का मुकाबला कहां यहां पर निकलता हुआ. बेहतरीन क्रिकेट देखने को मिलता हुआ, शानदार क्रिकेट, जानदार क्रिकेट देखने को मिलता हुआ. राहुल जॉन ज्यानं सध्याच्या घडीला काढायला घेतले काम गोलंदाजाचं, काय फटकेबाजी सुरू केलाय. अफलातून फटकेबाजी, 15 चेंडू 50 धावा, मॅच बनले, मॅच बनवले आणि बघा हा चान्स आहे ना, ही संधी आहे ना, ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. ज्या वेळेस तुम्ही टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालात ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. संधीचं सोनं करायचंय गोखिवरा 11 या टीमला. हो यावेळेस किल षटकार. नारंगी जवळ स्टेशन आहे विरार आणि मॅच मध्ये येतोय खणखणीत षटकार आणि मॅच मध्ये पाहायला मिळतोय थरार. मॅच मध्ये पाहायला मिळतोय थरार. 14 चेंडू 44 धावा. टेन्शन वाढलंय. कॉन्फरन्स कैलासजी मैदानाच्या आतमध्ये कॉन्फरन्स घेतली जाते, काय टेन्शन वाढलंय. राहुल जॉन जी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू केले आहे. 10 चेंडू 25 धावा, जवळपास 250 चा स्ट्राईक रेट आपण राहुल जॉनचा पाहतोय. राहुल 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 आणि मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला कॉन्फरन्स. 14 चेंडू 44 धावेची गरज आहे या ठिकाणी. जसा सामना प्रेक्षकांना हवा होता तसा सामना आलाय. भले तो अर्नाळा जिंकू दे, भले गोखिरा जिंकू दे, भले या ठिकाणी गोखिरा पुढे येऊ दे किंवा अर्नाळा येऊ दे, परंतु काय सामना आहे. प्रेक्षकांना टाळ्या कुठायचे आहेत. अप्रतिम. वाकायचं नाही, लढायचंय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडू पर्यंत लढायचंय. राहुल 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 ज्यानं दिले गोकिवरे 11 टीमला विजयाची चाहूल, तो राहुल मैदानाच्या आतमध्ये. राहुल जॉन 14 चेंडू 44 धावेची गरज है. काय थरार सुरू है. आसमान के तारों को हम गिन नहीं सकते और किस्मत की रोटी को हम छीन नहीं सकते. एक बेहतरीन क्रिकेट देखने को मिलता हुआ है. जबरदस्त सामना है. 14 चेंडू 44 धावेची गरज असताना गोलंदाज सज्ज होतोय. वाइड का इशारा. सब कुछ इस क्रिकेट में देखने को मिलता हुआ. अभी नहीं तो कभी नहीं. प्रेशर वाढलंय, मॅच गरमागरम झाले. बघा दडपण आहे. ज्याप्रमाणे राहुल जॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो दडपण वाढले. इथून मॅच आपल्या हातातून निसटता कामा नाहीये. जयू दुर्गेश 11 हा संघ मात्र प्रयत्न करतोय. मात्र काय हा थरार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू 43 धावा. राहुल जॉन ओ सफळ तर झाला होता, मात्र चेंडू जी अपेक्षा केली होती राहुल जॉन ना, बघा तुम्ही पाहू शकाल रिप्ले, जी अपेक्षा केली होती एखादा बाउन्सर, ज्या उसळीची अपेक्षा राहुल जॉन न केली होती ती उसळी मात्र त्या ठिकाणी प्राप्त झाली नाहीये. बऱ्याच वेळेनंतर आपण हा चेंडू डॉट पाहतोय. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 मध्ये बनवायचे 23. हा चेंडू या चेंडू 13 मध्ये बनवायचे 43 धावा. या चेंडूवर कैलासजी एक मोठा फटका. 12 चेंडू मध्ये 42 धावा देखील या मैदानावर झाल्या आहेत. 2007 2008 9चं क्रिकेट ते 8वा मित्रांनो. 13 चेंडू 43 धावेची गरज आहे. आणि गोलंदाजसाठी कोण आहे. गोलंदाजसाठी बघितला तर अर्नाळाचा बघितला एक सुरेख असं, मात्र राहुल जॉन याला विसरू चालणार नाहीये. ज्याने आक्रमक खेळ आतापर्यंत केलेत
3 षटकार 1 चौकार बघितला आतापर्यंत या षटकामध्ये आलेत. अजूनही बघितलं आपण 22 त्यांना कान मंत्र देतोय. सामना संपलेला नाहीये. व्हॉट अ क्रिकेट. गोकिराचा संघ 13 चेंडू 43 धावेची गरज आहे या ठिकाणी. 13 चेंडू 13 धावा, जवळपास 43 धावा आणि एका साईडला पण डगआउट देखील पाहिला. डीबीएन लाईव्ह ना कैलासजी डगआउट दाखवला. बघा डगआउट. विजयजी जाधव तुम्ही डगआउट मध्ये पाहू शकाल. चेहऱ्यावर स्मित असेल, मात्र आतमधून कुठे थोडस नक्कीच ती उत्कंठ देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावर उडवलंय. बिलकुल बिलकुल. इसमें कितना है दम. और राहुल कह रहे हैं खड़े हैं हम. बेहतरीन क्रिकेट. 12 चेंडू 37 धावेची अजूनही गरज आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 37 धावेची बरोबर गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. कैलासजी धटकर खड़े. राहुल जॉन धटकर खड़े. अभी चांस है. जो अभी चांस है वो बार बार नहीं आने वाला है. बार बार ये चांस आने वाला नहीं है. राहुल जॉन 12 मध्ये 37. 12 मध्ये 37. बघा त्या ठिकाणी आपण पाहतोय सनलाइट मधून फ्लड लाईट मध्ये ही मॅच आले. मात्र या ओव्हर ना मॅच तर देखील आले कलाटणी. 45 लॉस ऑफ 3 विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू 37 धावा हवेत. 12 चेंडू 37 धावेची गरज आहे. कोणताही संघ जिंकू दे, कोणताही संघ पराभूत होऊ दे. दोन्ही आपले पालघर जिल्ह्याचे संघ आहेत, दोन्ही आपले वसईचे संघ आहेत. मात्र नो डाऊट एक चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे राहुल जॉन यांनी. मात्र भावेशला सुद्धा विसरून चालणार नाहीये. भावेशच्या नावावरती देखील अनेक इतिहास आहे. भावेशला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे या विकेटवरती. बघायचंय काय घडतंय. कॉम्बिनेशन बघा. गोकिरा 45 वरती आहे आणि जयू दुर्गेश 11 51 वरती होता. म्हणजे 6 धावांचा डिफरन्स पाहायला मिळतोय. कंपॅरिझन नक्कीच मित्रांनो क्लोज आहे. कंपॅरिझन क्लोज आहे. मात्र मॅच देखील इतकी क्लोज आहे. 30 धावेचं षटक शोधलं होतं राहुल जॉननं. जवळपास 30 धावेचं षटक शोधलं होतं करण निजा यांचं. हो यावेळेस देखील शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉल आणि डॉट बॉल म्हणजे टेन्शन वाढेल. जी स्टार्ट राहुल जॉननं केली आहे ती सुरुवात थांबता कामा नये कैलासजी. 11 चेंडू 37 धावांची गरज आहे. या ठिकाणी काय घडेल. उत्कंठा वाढल्या. प्रेक्षकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात. 11 चेंडू 37 धावा. 37 धावा हव्यात. 11 चेंडू. कुठला सामना कुठे येतोय. भावेश पाटील स्ट्राईक एंडलाय. ऑन साइडला बघितलं फिरून खेळलाय. चेंडू डीप मध्ये निघून जातो. काय करेल बघायचं. सिंगल आले तिकडे. हो चौकार आलाय. 4 धावा आल्यात. जबरदस्त पेट. चढ़ेगा और बैंड कभी बजेगा. बैंड फाइनल के बाद बजेगा यहाँ पर. ओलीला वेळ आहे. मात्र खऱ्या अर्थानं खरोखरच रंगबिरिंग ही आपण मॅच पाहतोय. बघा हा चौकार नशिबाचा चौकार. हा नशिबाचा चौकार. कुठेतरी नशिबाचा देखील दरवाजा ठोठाळला गेलाय. 10 चेंडू 33 धावा हव्यात विजयासाठी. काय मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ग्रँड फिनालेच्या दिशेनं प्रवेश. मात्र कोणता संघ प्रवेश करेल. गोखिवरे टीम की जयू दुर्गेश अर्नाला संघ. 10 चेंडू 33 धावेची गरज आहे. एका बाजूने भावेश पाटील 4 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूने 31 वरती राहुल. ऑफ साइडला बघितलं. स्ट्राईक कदाचित रोटेट करायची आहे. बघायचं सिंगल आले ठिकाणी. रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा येत आहेत. 2 धावा आणि 50 फॉर गोकिरा 11 इयर. 51 धावा होत आहेत 4.3 षटकांमध्ये. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. हे 3 चेंडू निर्णायक आहेत. 3 चेंडू निर्णायक आहेत. 9 चेंडू 31 धावेची गरज. 3 मध्ये 2. एक अंदाज घ्यायचा गेला. आतापर्यंतची मॅच खेचते राहुल जॉन. हा सामना अगदी मी तर म्हणजे गोकिवरेच्या बाजूने खेचून आणलाय. ते राहुल जॉनला सहकार्य करायचं आहे ते म्हणजे भावेशला. 3 चेंडूचा खेळ ज्याप्रमाणे आपण कैलासजी उल्लेख केला. हे 3 चेंडू निर्णायक. हे 3 चेंडू या मॅचची दिशा दर्शवणारे 3 चेंडू आहेत. हो यावेळेस ऑन साइडला फटका बसलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. त्यानं टिपलाय झेल. संपलाय केल्या ठिकाणी मिस्टर भावेशांचा आउट.
खलिबली खलिबली मात्र खलिबली कोणी आणली होती मैदानाच्या आतमध्ये? खलिबली खऱ्या अर्थानं राहुल जॉनला या मैदानाच्या आतमध्ये माजवली होती, मात्र तो राहुल जॉन नॉन स्ट्राईक आणलाय. आणि जितका राहुल जॉन नॉन स्ट्राईक आणला असेल तितकंच नक्कीच मी तर म्हणेल जय दुर्गेश अण्णाला या टीमसाठी ते फायदे ठरणार आहे. आणि म्हणूनच तो कदाचित 2 धावांसाठी बघितला आपण, तो थ्रो केला नव्हता, थोडासा लेट थ्रो केला त्या क्षेत्रशयन आपण बघितलं तर. इथे मात्र भावेश पाटील बाद झालाय. 8 चेंडू 31 धावेची अजूनही गरज आहे. रोगी को दवा चाहिए, जोगी को जप चाहिए. हम तो क्रिकेट के पुजारी है, हमें तो केवल एक कप चाहिए. कप फार महत्वाचा आहे. हा कप कोणता संघ जिंकणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. 8 चेंडू 31 धावेची गरज आहे भारत राऊत. आणि ये तो क्रिस्टल ट्रॉफी आहे कैलाजी, क्रिस्टल ट्रॉफी. आणि उठाने 2026चा चॅम्पियन व्हायचंय. संघर्ष अगदी मैदानाच्या आतमध्ये कडवा सुरू आहे. 8 चेंडू 31 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोविंद येतोय. एका साईडला आपण पाहतोय विघ्नेश साखरतोडे. यावेळेस समोरच्या दिशेनं मात्र फटका फसलाय. हवेत खेळला गेला, मागे फिल्डर आहे त्यानं टिपला जेल. बॅक टू बॅक या ठिकाणी 2 विकेट. राहुल जॉन अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर. एकतीस धावेची गरज आहे. अजून सामना संपलेला नाहीये, मात्र राहुल जॉन नॉन स्ट्राईक एंडला वारंवार पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपलेला नाहीये, कारण याच मैदानाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगातार बघितलेले आहेत. याच मैदानाने 5 चेंडूमध्ये 5 षटकार देखील बघितले आहेत. याच मैदानाने 2 चेंडूमध्ये 16 धावा बघितल्या आहेत. आणि याच मैदानाने एका चेंडूमध्ये 8 धावा देखील बघितल्या आहेत भारत राऊत. काही घडू शकतो, मात्र विघ्नेश साखरतोडे आणखी आपण हा विघ्नेशचा स्पेल पाहतो बघा पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक वर. आणि हे एकदा नाहीये तर जवळपास 2 ते 3 वेळा विघ्नेश साखरतोडे हा ऑन हॅट्रिक वर राहिलाय. आज नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावी गोलंदाजी विघ्नेश साखरतोडेने केले. सगळ्यात महत्त्वाचं काय, मी वारंवार तोच उल्लेख करतोय की राहुल जॉन ज्यांना 12 चेंडूमध्ये 31 धावा ठोकल्या, तो राहुल जॉन आतापर्यंत नॉन स्ट्राईक आणलाय. 7 चेंडू 31 धावांची गरज. गोलंदाज तयार. फुल टॉस आणि फुल टोल वसूल. षटकार. बिलकुल आता दोन्ही खेळाडू खतरनाक आहेत. 6 चेंडूमध्ये 25 धावेची गरज आहे. एका बाजूने राहुल जॉन आता मात्र स्ट्राईक एंडला जाणार आहे. मला वाटतं स्ट्राईक एंडला राहुल जॉन जाणार आहे. 6 चेंडूमध्ये 25 धावेची गरज आहे. 82 धावांचा मोठा पाठलाग होता, तरी देखील गोखीरा संघ बघितला 6 पर्यंत, 6 मध्ये 25 पर्यंत आलाय. चला गाणे घेऊया, मैदानाच्या आत येऊया. कम ऑन डीजे. हो नक्कीच काय गाणं वाजलं गेलं. एनसीसी ट्रॉफी द टायटल सॉन्ग. सामना पाहत हे गावकरी आणि गावकरी खुश. कैलासजी गावकरी खुश असतील, कारण बघा एखादी मोठी मॅच वानखेडे स्टेडियमला देखील तुम्हाला पाहायला मिळणार नाही अशी मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मागचं षटक, 4थं षटक अगदी निदर्शनामध्ये आणतोय. 4थं षटक जे होतं करण निजाईचं, बघा इथे पाहिजे 6 चेंडूमध्ये 25 करायचे आहेत, मात्र त्या करण निजाईच्या अगेन्स्ट 6 मध्ये 30 बनवल्या त्या. तोच राहुल जॉन स्ट्राईक एंडलाय. राहुल आणि ओनली राहुल स्ट्राईक एंडवरती बघितला. राहुल सारखा फलंदाज पाहायला मिळतोय. राहुल जॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 25 धावेची अजूनही गरज आहे. ऑफ साइडला चौकार येईल का शंका नाहीये. वॉर स्ट्रोक. कम ऑन डीजे.
और मॅच में लगे उसे 4 कहते हैं. चौकार येतोय. 5 चेंडूमध्ये 21 धावेची गरज आहे या ठिकाणी, परंतु काय स्ट्रोक खेळलेला आहे, सामना संपलेला नाहीये. भरत राऊत 5 मध्ये 21 गरमागरम मॅच, टाळ्या शिट्ट्या सगळ्या गोष्टी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. बघा 2 चेंडू, एक नाही मी तर म्हणेल या ठिकाणी या मॅच मध्ये नक्कीच वापसी करायची असेल जय दुर्गेश 11 अर्नाला या टीमला. 2 चेंडू, फक्त 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. मात्र इथे ज्या फोर्सनं राहुल जॉन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, प्रेक्षकांनो दोन्ही आपले संघ, टाळ्या कुठा, कोणताही संघ जिंकू दे, कोणताही संघ पराभूत होऊ दे, परंतु काय खेळ आहे अप्रतिम. 5 चेंडूमध्ये 21 धावा. ऑन साइडला बघायचं, स्ट्राईक रोटेट करतोय का राहुल जॉन, सिंगल आल्या ठिकाणी दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का बघायचं या ठिकाणी काय घडलं जातं इथे. इथे मात्र राहुल मात्र स्ट्राईकला येतोय, ते इम्पॉर्टंट आहे. एक धाव आलेली या ठिकाणी, भरपूर काय घडलंय. नंबर तुफानी पारी सुरू केले. राहुल जॉन स्ट्राइक एंडवर आहे. 4 चेंडू 20 धावांची गरज. मी म्हटलं होतं 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत, 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. ते म्हणजेच जयू दुर्गेश 11 अर्नाला या टीमला एक तर चांगला टाकलाय, आणखीन एक चेंडू मॅच मध्ये नक्कीच वापसी असेल. मात्र राहुल जॉन 4 मध्ये 20 बनवायचे आहेत कैला. 4 मध्ये 3 षटकार ठोकले तर नक्कीच या मॅचला पुन्हा एकदा कलाटणी. मात्र ती षटकारांची सुरुवात या चेंडू मधून व्हायला हवी. बिल्कुल 4 चेंडू मध्ये अजूनही 20 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. राहुल जॉन स्ट्राइक एंडला है. जब तक राहुल है तब तक यहाँ पर कुछ भी हो सकता है. इस मुकाबले में बेहतरीन क्रिकेट देखने को मिलता हुआ. ओह ये क्या हुआ, ये क्या हुआ, जो भी हुआ वो अच्छा नहीं हुआ. नो बॉल आणि तिथून सिग्नल देखील आला फ्री हिटचा. मॅच संपली नाहीये. समोर राहुल जॉन चेक केलं जाईल, माफ करा चेक केलं जाईल. या ठिकाणी 20 धावा करायचे आहेत. 4 चेंडू आहेत, चेक केलं जाते त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांच्या दिशेने आमचे नक्कीच पंच वळतात की हा चेंडू नो आहे की नाही हे जरा चेक करायचं आहे. चला तिसरे पंच यायचंय आपण. बिल्कुल डिसिजन येईल यात काही शंका नाही आहे. ओ इट्स अ वाइड यार, इट्स अ वाइड आलाय. सामना अजूनपर्यंत संपलेला नाही आहे. 4 चेंडू मध्ये 19 धावेची गरज आहे. नो 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 ज्यावेळेस दिलं होतं थोडंसं नक्की टेन्शन वाढलं होतं या ठिकाणी. मात्र या टेन्शनला थोडंसं नक्कीच रिलॅक्स करण्याचं काम या वाईडने केलंय. 4 चेंडू मध्ये 19 धावा, 82 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय गोखिडाचा संघ. एक तरफ कुआ है, दूसरी तरफ खाई है, एक तरफ हार है, दूसरी तरफ जीत है. ओ परतावा लागेल. राहुल जॉन इज गॉन हियर. महत्वपूर्ण विकेट. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. कम ऑन डीजे. कलाटणी दिली होती राहुल जॉन. काय फटका केला होता MS स्टाईल, महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये हा फटका हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या ठिकाणी हेलिकॉप्टर अक्षरशः क्रॅश झालाय. राहुल जॉन नावाचं वादळ अगदी ऐन मोकेवर या ठिकाणी शांत केले गेले. 3 चेंडू 19 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र थोडंसं रिलॅक्स झालं असेल या ठिकाणी जय दुर्गेश 11 अर्नाळा संघ. कारण अक्षरशः राहुल जॉन नावाचं वादळ त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गोंगावत असताना या ठिकाणी जर त्या वादळानं चक्रीवादळात जर रूपांतर घेतलं असतं तर अक्षरशः मित्र म्हणेल त्या ठिकाणी जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघ हा देखील वाहून गेला असता. नक्कीच, परंतु काय चेंडू हात चालला होता. थोडंसं बघितलं तर स्पीड थोडासा कमी केला होता ते चेंडूचा. 3 चेंडूमध्ये 19 धावेची गरज आहे.
अजूनपर्यंत सामना संपलेला नाही आहे. 3 चेंडूमध्ये 19 धावेची गरज असताना गोलंदाज सज्ज होतोय. हो टप्पा पडला, पाठीमागे चेंडू निघून जातोय. भारत राऊत पहिल्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं होतं मी म्हणेन. ज्यावेळेस मी कैलासजी मी म्हटलं होतं ना की 82 धावा एक मोठं टार्गेट आणि प्लस संध्याकाळची वेळ, आणि जर हे मोठं टार्गेट तुम्हाला अचीव करायचं आहे, मोठं टार्गेट तुम्हाला जर चेस करायचे आहे, सगळ्यात महत्त्वाचे 12 चेंडू जे पॉवर प्लेचे 12 चेंडू होते, तो एक आपण अंदाज देखील त्या ठिकाणी वर्तवला होता की या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25 धावा, 20 ते 25 धावा या सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये स्कोरबोर्डवर जर लावल्या असत्या गोखिवरे 11 या टीमनं, तर नक्कीच या ठिकाणी कदाचित मॅचचा रिझल्ट थोडासा वेगळा पाहायला मिळू शकला असता. मात्र ऐन वेळेवर अगदी मी तर म्हणेल अशा काही त्या मुवमेंटमध्ये आपण जर पाहिलं तर एका बाजूला पूर्णतः सामना जयू 11 अर्नाला या टीमच्या बाजूला आणि झुकला भारत राऊत होता. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मागच्या षटकामध्ये राहुल जॉन यांना स्ट्राईक भेटलीच नव्हती. आपण बघितलं तोच जास्तीत तर जास्त. वारंवार उल्लेख करत होतो कैलासजी मी, आणि जे 5वं षटक हाताळलं गेलं त्या षटकामध्ये वारंवार माझा उल्लेख तोच होता की 5वं षटक आणि जास्तीत जास्त चेंडू स्ट्राईक देणं राहुल जॉनला गरजेचं होतं. त्या ठिकाणी काय चुकी घडली गोखिवडे टीमकडून? नाही, अगदी बरोबर बोलतोय भारत राऊत, कारण बघितलं तोच इम्पॉर्टंट मुद्दा होता. आपण बघितलं प्रत्येक खेळाडूला षटकार मारण्याचं काम त्या ठिकाणी करत गेला. कुठेतरी सिंगल एखाद्या खेळाडूने काढला असता, राहुल जॉन यांना स्ट्राईक दिली असती, थोडाफार प्रेशर त्या गोलंदाजावर आपण नक्कीच जाणवला असता. आता क्रिकेटमध्ये म्हणतात ना, चुकीला माफी नाही. अगदी समोरच्या दिशेनं साईड स्क्रीनच्या दिशेनं हा ठोकलेला चौकार 4. चौथ्या षटकामध्ये राहुल जॉननं 30 धावा कुठल्या होत्या. त्याच राहुल जॉनला 5व्या षटकामध्येच जवळपास नॉन स्ट्राईकला ठेवलंय. ही सगळ्यात मोठी चुकी मी तर म्हणेल गोखिवरे 11 या टीमची, आणि याचा रिझल्ट आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी गोखिवरे संघ नक्कीच पराभूत होतोय. अभिनंदन जयू दुर्गेश अर्नाला, ग्रँड फिनालेमध्ये आज संघ प्रवेश करतोय. जी मॅच खरोखर कोणी जिंकू द्या, बघा या ठिकाणी जयू दुर्गेश अर्नाला संघ जिंकलाय, अभिनंदन. मात्र जी मॅच आज